कर्नाटकात शंकर भट नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. ते धर्मनिष्ठ, सदाचारी आणि वेदशास्त्रांचे मोठे अभ्यासक होते. लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्तीची खोल भावना होती. त्यांना तीर्थयात्रा करण्याची खूप इच्छा होती. परंतु त्यांच्या मनात एकच तीव्र ओढ सतत जागी होती, दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभा महाराजांचं दर्शन घेण्याची. त्यांच्या मनात नेहमी एकच प्रार्थना घुमत असे, मला एकदा तरी श्रीपादांचं दर्शन लावावे. कारण ती रोज भक्तिभावाने देवाची प्रार्थना करत असत. असेच एके दिवशी प्रार्थनेत मग्न असताना त्यांना एक दैवी संकेत मिळाला. कुरवपूरला जा, तिथे तुला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन होईल. हा दैवी आदेश मिळताच शंकर भट्टांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रवासाची तयारी केली आणि श्रीपादांचं दर्शन घेण्यासाठी लगेच तीर्थयात्रेला निघाले. प्रवास करत करत शंकर भट्ट एका पवित्र पर्वताजवळ पोहोचले. या पर्वताचे नाव होते मरुत्वमले. स्थानिक लोक सांगत होते की रामायणाच्या काळात हनुमान संजीवनी पर्वत घेऊन जात असताना त्या पर्वताचा एक तुकडा इथे पडला. म्हणूनच हा पर्वत अत्यंत पवित्र मानला जातो. हे ऐकून शंकर भट्ट त्या पर्वतावर फिरू लागले. पर्वतावर फिरताना शंकर भट्टांना एक गुहा दिसली. कुतूहलाने ते त्या गुहेत आत गेले. गुहेत खूप अंधार होता आणि अचानक त्यांना एक भयानक दृश्य दिसले. त्या गुहेत एक मोठा वाघ शांतपणे बसलेला होता. वाघ पाहताच शंकर भट्ट घाबरले. भीतीने त्यांनी मोठ्याने हाक मारली, श्रीपाद, श्रीवल्लभ. त्यांचा आवाज संपूर्ण पर्वतावर घुमला. तेव्हाच अचानक गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले. ते शांतपणे म्हणाले, तू खूप भाग्यवान आहेस. या जंगलात तू श्रीपादांचे नाव घेतलेस. मग त्यांनी त्या वाघाकडे इशारा करत सांगितले, हा साधा वाघ नाही, हा एक महान तपस्वी आहे. त्या वाघाचे नाव होते व्याघ्रेश्वर. पूर्वी तो एक महान साधक होता, पण काही कारणांमुळे त्याला वाघाचे रूप मिळाले होते. शंकर भट्ट नमस्कार करतात आणि अचानक तो वाघ डोकेवर करून मंत्र म्हणायला लागतो, श्रीपाद राज शरणम प्रपद्ये. त्या मंत्राचा आवाज संपूर्ण पर्वतात घुमू लागतो. क्षणात त्या वाघाच्या शरीरातून तेज प्रकट होते आणि काही क्षणांत वाघ नाहीसा होतो. त्या जागी एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रगट होतो आणि आकाशाकडे वर जाताना दिसतो. हे पाहून शंकर भट्ट आश्चर्यचकित होतात. तेव्हा वृद्ध तपस्वी सांगतात, ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची कृपा आहे. त्यांच्या कृपेने व्याघ्रेश्वराचा उद्धार झाला. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक्स, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.